मग यानंतर आपण बघूया की आर यू गुड मॅनेजर ऑर नॉट. आपण खरंच चांगल्या प्रकारे टाईम मॅनेजमेंट करू शकतो का नाही करू शकत. मग हे कसं बघायचं. इथं काहीतरी प्रश्न तयार केलेले आहेत आपण, त्याची उत्तरं आपण द्यायचे. पहिला प्रश्न आहे, डू यू स्टे लेट इन ऑफिस. ऑफिसमध्ये तुम्हाला उशिरापर्यंत थांबावं लागतं का. डू यू कॅरी युअर ऑफिस वर्क टू होम. ऑफिसचं काम तुम्हाला घरी करायची वेळ येते का कधी. इज युअर ऑफिस टेबल ऑलवेज लोडेड विथ फाईल. डू यू ऑलवेज फील द प्रेशर ऑफ युअर वर्क. पेंडिंग कामं असणं, नेहमी ऑफिसचा टेबल तुमचा लोडेड असणं. त्याच्यानंतर जे काही स्केड्यूल ठरवलेलं असेल, डेडलाईन जी असेल तिथपर्यंत तुमची कामं कंप्लीट होत नाहीत, अजून वेळ तुम्हाला वाटतं की दिला गेला हवा होता. डू यू फील दॅट यू कॅन परफॉर्म बेटर इफ यू हॅव मोर टाईम टू डू अ टास्क. अँड डू यू always have pending bills, like electricity bills, EMIs, etc. And don't you believe in planning weekly, monthly or yearly plannings. जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुम्हाला निश्चितपणे टाईम मॅनेजमेंट परत एकदा विचार करायची गरज आहे. आणि जर तुमची ह्याची सगळी उत्तरं नो असतील तर याचा अर्थ होतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचा वेळ ऑर्गनाईज केलेला आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने टाईम मॅनेजमेंट जमतं. जर समजा नसेल जमत तर मग काय करायचं. एक चांगला टाईम मॅनेजर होण्यासाठी काय करायचं. तर पहिलं म्हणजे एक नोटबुक तयार करा, एक डायरी घ्या, त्याच्यामध्ये तुमचं प्लॅनिंग ठरवा. डे टू डे टायमिंगचं मॅनेजमेंट तुम्ही करू शकता स्टेप बाय स्टेप. वीकली प्लॅनिंग करू शकता, मंथली प्लॅनिंग करू शकता, इयरली प्लॅनिंग करू शकता किंवा अगदी लाईफ लाँग प्लॅनिंग जे आहे तुम्ही ते सुद्धा करू शकता. आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये आपण बऱ्याचदा हे करत असतो की वयाच्या 25शीला मला माझं एज्युकेशन कंप्लीट असावं किंवा ॲटलिस्ट मला एखादा जॉब भेटावा. ॲट द एज ऑफ 30 मी माझं घर घ्यावं किंवा असे काहीतरी अचिव्हमेंट्स आपण टार्गेट डेडलाईन्स आपण ठरवायला हव्यात. त्या पूर्णच अगदी तेव्हाच झाल्या पाहिजेत असं काही नाही आहे, मागे पुढे होऊ शकतं, पण ॲटलिस्ट ते ठरवणं खूप गरजेचं असतं. देन वी हॅव टू क्रिटिकली ऑब्झर्व हाऊ वी स्पेंड आवर होल डे. तटस्थपणे विचार करायचा ह्याचा की आपला पूर्ण दिवस कशामध्ये जातो, जास्त वेळ आपण कशामध्ये घालतो. अशा काही युजलेस गोष्टी आपण करतो का दिवसभरात की ज्या गरजेच्या नाही आहेत किंवा त्याचं काहीच आउटपुट होत नाही पण आपण अवघी करतो. ते आपल्याला गरजेचं आहे करणं. देन वी हॅव टू थिंक ऑन द प्रोक्रॅस्टिनेशन. ही बऱ्याचदा आपल्याला सगळ्यांना सवय असते. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काम पुढं ढकलत जाणं. आज करायचे नको, आपण चला उद्या करूया, दुपारी करूया, संध्याकाळी करू, नको आता उद्या परवाला करूया. हे जी सवय आहे आपली तर ही खूप वाईट गोष्ट आहे. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो आपण त्याला. ती आपल्याकडे आहे का बघायचं आहे. अँड वी हॅव टू नोट डाऊन द ॲक्टिव्हिटीज दॅट मेक अस more energetic as well as more positive towards achieving our goals. अशा गोष्टी पण आपल्याला एनलिस्ट करायच्यात. असे लोक, असे ठिकाणं, अशा गोष्टी, अशा सवयी, असे स्किल्स ह्याची यादी एकदा आपण करून घ्यायची आहे की कुठले लोक आहेत की जे तुम्हाला नेहमी इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी किंवा तसे कामं ते तुम्हाला देतात. अशा लोकांशी, अशा कंडिशन्सशी, अशा स्किल्सशी तुम्ही जास्त रिलेटेड राहिलं पाहिजे. आणि इन कॉन्ट्रडिक्शन टू दिस अशा गोष्टी, असे लोक, अशा सर्कमस्टान्सेस किंवा असे स्किल्स जे की तुम्हाला स्ट्रेस क्रिएट करतात, जे तुम्हाला खूप लेझी फील करतात, त्याच्यापासून तुम्ही दूर राहायचं आहे. देन वी हॅव टू आयडेंटिफाय पीपल, प्लेसेस, न्यूज, एव्हरीथिंग अराउंड अस दॅट मोटिवेट्स अस टू कम्प्लीट आवर टार्गेट्स. And we have to differentiate between value adding activities and non value adding activities. हे जर कळलं तर आपलं टाईम मॅनेजमेंट जे आहे ते खूप इझी होऊ शकतं. काही कॉमन टाईम इटर्स जे आहेत, जे की तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कॉमन असतात, तर ते इथं काही आपण नोट डाऊन केलेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं टेलिफोन किंवा मोबाईल फोन आपण म्हणू. जास्तीत जास्त वेळ आपला मोबाईलवरती जातो. आता तो विधायकही जाऊ शकतो कारण मोबाईलवरती आपल्याला आजकाल सगळंच भेटतं आणि तोच टाईम इटरसुद्धा आहे सगळ्यात मोठा. आपण यूज कसा करतो याच्यावरती अवलंबून आहे. याच्यानंतर काही लोक असतात, पर्सन, फॅमिली मेंबर्स असतील, नेबर्स असतील, कलीग असतील किंवा फ्रेंड्स असतील.
तर ते पण बोथ पद्धतीने आपल्या याच्यावरती अफेक्ट करतात, पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह. ते पण आयडेंटिफाय करायचे आहेत की टाईम मीटर्स कोण आहेत आणि व्हॅल्यू ॲडिशन करणारे कोण आहेत ते. मीटिंग्स आहेत, त्याच्यानंतर इनडिसिजन आहे. बरेचशा लोकांना ही सवय असते, ते डिसिजन्स घेऊ शकत नाहीत. त्यांच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन नसतं, लॅक ऑफ प्रायोरिटी, लॅक ऑफ गोल याच्यामुळे बऱ्याचदा त्यांना डिसिजन घेण्यामध्ये डिले होतो किंवा डिसिजन ते वेळेवर घेत नाहीत. तर ते पण टाईम मॅनेजमेंटमध्ये खूप मोठं ड्रॉबॅक आहे. बिकॉज ऑफ शाय नेचर ऑफ सम पीपल दे कॅनॉट से नो टू एनीवन. त्यांना काहीही काम दिलं की ते हो म्हणतात, कारण तो स्वभाव असतो त्यांचा. ते पण टाईम मॅनेजमेंटसाठी खूप मोठी अडसर आहे. कारण आपण जेव्हा एखादं काम आपल्याला जमत नाही आहे किंवा आपण तेवढे कॅपेबल नाही होत आणि आपल्या स्वभावामुळे फक्त आपण हो म्हणून टाकतो आणि नंतर ते आपल्याला झेपत नाही किंवा जमत नाही, मग त्याचा स्ट्रेस क्रिएट होतो. हे पण मग टाईम मॅनेजमेंटमध्ये अडसर ठरतं. त्याच्यानंतर आपण काय बदल करून घ्यावे लागतील आपल्यामध्ये. सो इन्स्टेड ऑफ हार्डवर्क, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चूज स्मार्ट वर्क. Then we have to maintain a sense of balance in our day-to-day tasks. Then we have to set small goals, and after achieving those goals we have to reward ourselves. And the most important thing, that is, we have to choose those activities or those work, those tasks that makes us joyful or that makes us happy. याच्यानंतर आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकलं पाहिजे. आपल्या कामाची जबाबदारी, आपण कुठल्याही वयाचे असोत, पण छोटे छोटे टास्कची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे आणि ते वेळेत कंप्लीट करून देणं योग्य पद्धतीनं, ही जबाबदारी किंवा ही सवय लहानपणापासूनच आपण प्रत्येक वयामध्ये ही लावू शकतो आणि ती लावायलाच हवी. त्याच्यानंतर वी हॅव टू ॲनालाइज अवर होल डे बिफोर स्लीपिंग. मग अशी जे सांगितलं तसं की एक डायरी करून त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. पूर्ण दिवसामध्ये 3 महत्त्वाच्या अशा विधायक कोणत्या गोष्टी मी केल्या किंवा 3 महत्त्वाचे असे कोणते स्किल मी शिकले किंवा कुठले असे महत्त्वाचे लोक होते आजच्या दिवसामध्ये जे की मला खूप कामी आले, हे आपण नोट डाऊन करू शकतो. देन वी हॅव टू स्पेंड सम टाईम ऑन रिन्यूविंग आवर सेल्फ. हे खूप गरजेचं आहे. देन वी हॅव टू आयडेंटिफाय द टाईम वेस्टर्स. टाईम वेस्टर्स आयडेंटिफाय करा, नक्की करा. देन लर्न द स्किल्स दॅट डिमांड्स लेस टाईम. असे काही स्किल्स असतात की जे आपलं काम सोपं करतात किंवा आपल्या टार्गेटपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मदत करतात. असे स्किल्स आपण शिकून घेतले पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे इमिडिएट डिसिजन घेणं, प्रेझन्स ऑफ माइंड दाखवणं, हे पण खूप गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, इथे एक मॅट्रिक्स तुम्हाला दाखवला आहे. ॲयझनहोवर डिसिजन मॅट्रिक्स असं याला म्हणतात. 4 क्वाड्रंटमध्ये हा डिवाईड केलेला आहे. याच्यामध्ये पहिलं जे क्वाड्रंट आहे ते सांगतं की असे टास्क जे की इम्पॉर्टंट पण आहेत आणि अर्जंट पण आहेत, तर त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी आपण त्याला दिली पाहिजे. की जे क्रायसिस कंडिशनमध्ये ज्या अशा असतात किंवा ज्याला की डेडलाईन्स आहेत, जे की व्हॅल्यू ॲडिशन करतात तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, तर त्यांना आपण फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. सेकंड प्रायोरिटी असेल आपली अशा टास्कला जे इम्पॉर्टंट आहेत बट दे आर नॉट अर्जंट. तुम्ही म्हणाल कसे, जसं की आपले काही रिलेशनशिप्स असतात किंवा आपले काही प्लॅनिंग्ज असतात, लॉंग टर्म प्लॅनिंग्ज असतात की जे गरजेचे आहेत, अर्थात इम्पॉर्टंट आहेत पण अर्जंट नाही आहेत, आत्ताच करावं असं काही नाही आहे, ते तुम्ही सेकंड प्रायोरिटी देऊ शकता. तिसरे असतात नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. म्हणजे समजा एखादी ऑफिसमधली मीटिंग आहे किंवा तुमच्या कॉलेजमधलं एखादा प्रोग्राम आहे की समजा तो तुमच्या कामाचा नाही आहे, तुम्हाला त्याच्यातून काही व्हॅल्यू ॲडिशन होणार नाही आहे किंवा महत्त्वाचं नाही आहे, पण ते अटेंड करणं कंपल्सरी आहे, अर्जंट आहे, तर ते तुम्हाला करावंच लागेल. याला तुम्ही थर्ड प्रायोरिटी देऊ शकता. आणि शेवटचं नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. म्हणजे याच्यामध्ये सगळे टाईम वेस्टर्स किंवा टाईम हीटर्स येतात. लोक असतील, टास्क असतील, ॲक्टिव्हिटीज असतील, सवयी असतील, जे की गरजेचं पण नाही आहेत आणि इम्पॉर्टंट पण नाही आहेत, काही व्हॅल्यू ॲडिशन पण करत नाही आहेत, फक्त आपण ते करत असतो एक सवयीचा भाग म्हणून किंवा सगळे करतायत म्हणून आपणही करतोय, असं काहीतरी ते प्रकार असतात. तर ते आपण स्किप करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. ते जर अवॉइड केले, फोर्थ क्वाड्रंट जर आपण अवॉइड केला, तर वरच्या 3 क्वाड्रंटसाठी आपल्याला वेळ काढता येतो, जे की महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. तर अशा पद्धतीने आपण मला वाटतं टाईम मॅनेजमेंट जर केलं, आयुष्याचं असेल, पर्सनल लाईफ असेल, सोशल लाईफ असेल किंवा
प्रोफेशनल लाईफ असेल तर याचा बराच फायदा आपल्याला होऊ शकतो. याच्याशी रिलेटेड जर कुणाला काही आणखी ॲड करायचं असेल, काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला ते सांगू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस स्मॉल प्रेझेंटेशन. आणखी एक प्रेझेंटेशन मी एक बनवेल टाईम मॅनेजमेंटवरती. शॉर्ट असेल ते, पण प्रिसाईज असेल की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स भेटतील ज्या की तुम्ही खरंच इम्प्लिमेंट करू शकाल आणि खरंच त्यांनी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या लाईफमध्ये होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.